आवाज येतो? शुभ सायं सर्वेभ्यः। विसर्ग संधि यह प्रकरण हम पढ़ रहे हैं। विसर्ग संधि हे प्रकरण आपले सुरू आहे। आवाज येतोय व्यवस्थित? हो सर. विसर्ग संधीमध्ये विसर्ग संधी कशाला म्हणायचा आणि विसर्ग संधीचा पहिला नियम उत्व संधी हे आपण शिकलेलो आहोत। उत्व संधी समजलेली आहे? नियम क्रमांक 1 आणि नियम क्रमांक 2 असे उत्व संधीचे दोन्ही नियम आपले झालेले आहेत। ठीक आहे। आज आपण शिकणार आहोत ऋत्व संधी। ऋत्व संधी कशाला म्हणायचं? यालाच रेफ संधी असं सुद्धा म्हटलं जातं। ठीक आहे। जर विसर्गाच्या मागे अ आ सोडून दुसरा स्वर असेल, अ किंवा आ या स्वरांना सोडून दुसरा स्वर असेल व पुढे कोणताही स्वर किंवा कोणत्याही वर्गाचे तृतीय व्यंजन, चतुर्थ व्यंजन, पंचम व्यंजन किंवा य र ल व ह यांपैकी कोणताही वर्ण असेल किंवा व्यंजन असेल तर वर्ग विसर्गाच्या जागी र आदेश होतो। आपण उच्चारण नियमामध्ये 3 पद्धती रच्या पाहिल्या होत्या। अचाम दृष्ट्वा अधोयाती, हलांश्च उपरि गच्छति, अवसाने तु विसर्ग स्यात् रेफस्य त्रिविधा गती असा एक श्लोक आपण पाहिला। तो याच पुढच्या 1-2 संधीच्या नियमावरती आहे। तर त्यामध्ये विसर्गाच्या जागेवर र होतो, याला ऋत्व संधी म्हणतात। कधी? विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ व्यतिरिक्त स्वर पाहिजे। इथे सूत्र रूपाने दिलेलं आहे बघा। ठीक आहे। अ आ व्यतिरिक्त स्वर म्हणजे अ आणि आला सोडून स्वर पाहिजे। विसर्गाच्या पुढे कोणताही स्वर चालेल, म्हणजे अ आ आला तरी चालेल किंवा दुसरा कोणताही स्वर आला तरी सुद्धा चालेल। आणि तृतीय, चतुर्थ, पंचम इथे 3, 4, 5 असे आकडे दिलेले आहेत। तर ते 3, 4, 5 म्हणजे काय? प्रत्येक वर्गातील तृतीय, चतुर्थ आणि पंचम व्यंजन असं आहे ते। ठीक आहे। तृतीय, चतुर्थ, पंचम व्यंजन म्हणजे काय? तर क वर्गातलं तिसरं, तर सगळे तिसरे तिसरे व्यंजन ग ज ड द ब, चतुर्थ व्यंजन घ झ ढ ध भ, पंचम व्यंजन न य न न म किंवा य र ल व ह यांपैकी एखादं व्यंजन असेल तर विसर्गाच्या जागी र आदेश करायचा आहे। उदाहरण बघा इथे, दुह धन आचार। आता इथे पूर्वपदाच्या अंती विसर्ग आहे आणि त्या विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आलेला आहे? रुद्र, दुह मध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आलेला आहे? सर परत रिपीट करा. दुह विसर्ग यामध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आलेला आहे? आवाज येत नाही का माझा उ व्यवस्थित? द आवाज येतोय? सर हो अटकतोय. सर. कोणता स्वर आलेला आहे? सर अटकत आहे तुमचा आवाज. दुह मध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आलेला आहे? द स्वर कोणता आलेला आहे? दुह उ बरोबर आहे, ऊ स्वर आलेला आहे। मग विसर्गाच्या अगोदर अ आणि आ व्यतिरिक्त स्वर पाहिजे। इथे दु ऊ आहे, पुढे कोणताही स्वर असेल। सर मी स्टार्टिंगला तेच सांगितलं होतं. मला आवाजच नाही आला रुद्र तुझा। हम्म. बरं आचार सर. मध्ये आ आलेला आहे, त्यामुळे इथे विसर्गाच्या जागेवर काय झालेलं आहे? र झालेलं आहे। आणि पुढे आचारचा आ आहे, स्वर आहे। हलंत व्यंजनाच्या पुढे स्वर आल्यानंतर वर्ण संयोग होत असतो, त्यामुळे
दुराचार असे पद तयार झालेले आहे. समजलंय? दुराचार उदाहरण समजलंय? हो सर. किती अजून उदाहरणं दिलेली आहेत. निधन बलह निर्बलह. ठीक आहे. आता तो श्लोक आपण शिकला होता. अचाम दृष्ट्वा अधोयाती हलांश्च उपरि गच्छति अवसानी तू विसर्गस्यात् रेफस्य त्रिविधा गती. त्यापैकी दोन जे उदाहरणं आहेत, अचाम दृष्ट्वा अधोयाती म्हणजे र खाली लिहिला जातो, जसं दुराचार या शब्दामध्ये, आणि र कधी कधी रफार लिहिला जातो पुढच्या व्यंजनाच्या वर्गातील, जसं की निर्बलह. विसर्गाच्या जागेवर र झाल्यानंतर विसर्गाच्या पुढे बलहचा ब आहे, आणि ब कोणत्या वर्गाचा कितवं व्यंजन आहे, कोण सांगते? ब कोणत्या वर्गातील कितवं व्यंजन आहे? प वर्ग. वर्गातील तिसरं व्यंजन. बरोबर. प वर्गातील तिसरं प फ ब. आणि तिसरं व्यंजन विसर्गाच्या पुढे आलं तर चालणार आहे, त्यामुळे विसर्गाच्या जागेवर र आदेश झाला, आणि र च्या पुढे ब हे व्यंजन आल्यामुळे रच काय झालेला आहे, ब च्या डोक्यावर गेलेला आहे, रफार झालेला आहे, निर्बलह. श्लोक काय आहे त्याचा? अचाम दृष्ट्वा अधोयाती हलांशचे उपरी गच्छति. हलांश म्हणजे व्यंजन. जर हलंत र च्या पुढे व्यंजन आलं तर तो र काय होतो, पुढच्या व्यंजनाच्या डोक्यावर जाऊन बसतो, रफार होतो. समजलं? जसं दुहुधन उपयोग, दुरुपयोग. पुढचे उदाहरण, दुहुधन बलह दुर्बलह, धनुः धनधरः धनुर्धरः. समजतंय? आयुः धन वेदः आयुर्वेदः. आयुर्वेदाचा विग्रह काय आहे? आयुः धन वेदः. समजलेत उदाहरण? हो सर हो समजले. सर समजले. काही शंका आहे? नाही सर समजले. आयुर्वेद, धनुर्धर, दुर्बलः, निर्बलः या सर्व उदाहरणांमध्ये र चा काय झालेला आहे, रफार झालेला आहे. का? कारण की या सर्व उदाहरणामध्ये ज्या वेळेस विसर्गाच्या जागेवर र आदेश होतो त्यावेळेस त्या र च्या पुढे काय येतं, व्यंजन येतं, त्यामुळे ते व्यंजनात र जो आहे तो व्यंजनाच्या डोक्यावर जाऊन बसतो, रफार होतो. आणि जर त्याच्या पुढे स्वर आला तर मात्र त्याचा रफार होत नाही, तो स्वर त्याच्यामध्ये जाऊन र काय होतो, पूर्ण होतो. जसं दुहुधन उपयोग दुरुपयोग. इथे एक उदाहरण लिहितो मी, ज्यांना ज्यांना त्याचा विग्रह येईल त्यांनी हात वर करायचा आहे. ठीक आहे? गुरुर ब्रह्म. टायपिंग मध्ये थोडं हे झालेलं आहे. गुरुर ब्रह्म समजेल. कोण सांगताय? विग्रह कोण सांगताय? सर मी सांगू? रचना सांग. अ गु ला पहिले विसर्ग लागेल प्लस उ ब्रह्म. ब्रह्म. कसं काय? तर सर त्याचं प्रोनाऊन्सिएशन नाही जमतंय मला. गुरुर ब्रह्म. अजून कोण सांगताय? गुरु प्लस उ ब्रह्म. गुरु. रुद्र. रुद्र, स्वातिमाम, शरयुमाम. गुरुर प्लस ब्रह्म. ब्रह्म. विग्रह गुरुर कसं होईल?
पूर्वपद काय येईल? किती सोपा आहे रे. शरयू मॅम सांगताय? सर मला ना तुमचं काही कळलंच नाही, हे आवाज नाही येत होता. गुरुर ब्रह्मचा विग्रह सांगायचा आहे. गुरुर ब्रह्म. अच्छा, एक मिनिट ना. हम्म. गुरुः प्लस गुरुः अधिकः ब्रह्मः गुरुः अधिक हाँ ब्रह्मः ब्रह्म मः ब्रह्मः गुरुः अधिक ब्रह्म ब्रह्म गुरुः अधिक ब्रह्म असं आहे ते. गुरुः विसर्गाच्या अगोदर गुरु मधील उ आला आणि पुढे ब्रह्मचा ब आलेला आहे, त्यामुळे विसर्गाच्या जागेवर र झाला आणि ब्रह्म व्यंजन असल्यामुळे रचा रफार झालेला आहे. गुरुर ब्रह्म. समजली ऋत्व संधी? काही शंका आहे? सर दूसरा क्वेश्चन गुरुर ब्रह्म याचा विग्रह कोण सांगताय? प्रभुर गच्छति. कुठे गेला शब्द? इकडे बा, इकडे कुठला टाईप शब्द करतो. सर? प्रभुर गच्छति. प्रभुर गच्छति. सर प्रभुः प्लस गच्छति हाँ, प्रभु प्लस गच्छति. प्रभु प्रभुः प्लस गच्छति. गच्छति बरोबर. प्रभु प्रभुः धन प्लस गच्छति गच्छति. आता सर ग क वर्गातील तिसरं व्यंजन प्रभुः आहे, प्लस त्यामुळे विसर्गाच्या पुढे गच्छतीचा ग सर आल्यामुळे तिथे विसर्गाचा र होणार आहे. बोला, काय शंका आहे? सर प्रभु की प्रभु प्रभुर प्रभु प्रभु. प्रभु समजलंय? गच्छति. प्रभु गच्छति उदाहरण समजलंय? हो सर हो सर समजलं. आज एकच थांबूयात आपण, कारण की आज भरपूर जण ऍबसेंट आहेत. पुढची संधी आपण उद्या घेऊया. सर सगळ्या संधीची व्यवस्थित तयारी करा आणि नियम जे आहेत ते पाठ करण्याचा प्रयत्न करा. बोल सर उद्या बाबू. सुट्टी आहे की नाहीये उद्या उद्या सुट्टी असेल. ओके सर ठीक आहे. गुरुः प्लस गच्छ थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्यः. रचना. शुभरात्री आचार्य हाँ सर.